होऊन परिस्थिती अशी झाली की गंगाखेड शुगरनं काल पत्र काढलं 2400 रुपये आणि 2500 भाव आम्ही देऊ. त्याच्या निषेधासंबंध मराठवाड्यातला शेतकरी पुत्र म्हणून अख्ख्या गावगाव टायर जाळण्यापासून ते कारखान्याचं गेट तोडण्यापर्यंत ही भूमिका शेतकरी पुत्रांनी आणि किसान सभेच्या आणि कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली आहे. आणि जर तेच एखादा मराठवाड्यातला कारखाना मुघल भाषामध्ये चालत असेल की 24 वर 25 आणि मी वाढून देऊ शकत नाही रिक्युरीची समजा भाषा करत असेल तर त्याला शेतकरी ही दांडा घेऊन आणि जे काही दांडा घेऊन शेतकरी कारखान्याच्या गेटवर एक प्रथम स्वरूपामध्ये पहिला एक रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्याची पुनरावृत्ती कर्नाटकसारखी किंवा पंढरपूरसारखी होणी ही अवस्था त्या साखर सम्राट आणि त्या कारखानदारांनी घ्यावा. अन्यथा संबंध मराठवाड्याचा शेतकरी किंवा बीड जिल्ह्यातला किंवा परळी तालुक्यातला आणि परभणी जिल्ह्यातला शेतकरी मिळून एक हजारोच्या संख्येने रस्ता रोको आंदोलनाचा एक पहिला भाग घेऊन करतील. आणि पुढची दिशा जर ह्याच्याहून जर नाही प्रश्न झाला तर मग गव्हाणीमध्ये जाऊन मग शेतकरी एका पद्धतीने बेहाल आणि परिस्थितीतून संकटात चाललाय. एका ऊसाला जर खर्चाचे आधारित भाव मिळत नाही त्यासाठी मग शेतकऱ्याला शेवटी दांडा घेऊन त्या गव्हाणीमध्ये जाण्याची ताकद ह्या शेतकरी वर्गाने शेतकरी पुत्रामध्ये आहे असं मला तर वाटते.